आरती यदुपती कृष्णाची नंदनंदनाची आरती आला देवकी उदरासी वंदे शारद अनुभव म्या घेतला. म्हणून आपल्या संसारामध्ये जे काही आपल्या परिवारामध्ये लोक असतील त्या लोकांमध्ये आपल्याला भरपूर काही अनुभव येत असतो. पण आपली ज्ञान कुंडली आपल्या प्रपंचामधून बाजूला जात नाही किंवा आपण विरक्त होत नाही. त्याला मूळ कारण काय, आपले म्हणून आपण त्यांच्यासोबत आपल्यासारखा विचारानं व्यवहार करतो, पण ते आपल्याला आपलं म्हणत नाही. मग तो बायकोचा नवरा असो की नवऱ्याची बायको असो, बापाचं पोरग असो की पोराचा बाप असो, मायेची लेक असो की लेकीची माय असो, भाऊ भाऊ असो की चुलत भाऊ असो, म्हणून लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरी. पहिले पांडुरंग परमात्मा तुम्हाला घरातूनच अनुभव देतो. पहिले तुम्हाला तुमची आत्मप्रचिती घरातून निर्माण करतो. पण आपण आपले म्हणून जेव्हा त्यांना पाहतो तेव्हा ते आपल्याला तयार नसतात, आपलं म्हणण्या करतात. मग सावध राहायचं. आपल्या वाल्यांपासून सुद्धा आपण सावध राहायचं. आणि मग जेव्हा आपल्या घरामधून आपली अवहेलना होते तेव्हा याची चर्चा, याचं वारप समाजामध्ये गावामध्ये पसरते. आणि मग समाज गावातले लोक आपला दुस्साहत करतात, टिंगल करतात, चेष्टा करतात. ठराव पास केला, हे काहीच कामाचं नाही.
याला 10 रुपयाचं दूध म्हणलं तर 2 रुपयाचं दूध आणते आणि 8 रुपये तिथंच सोडून देते. असा भाऊ कोण्या कामाचा घरातले म्हणतात. 10 रुपयाचं दूध आणायला सांगितलं म्हणते याला, यानं 2च रुपयाचं दूध आणलं आणि 8 रुपये वापस आणलं तर 8 रुपये बी आणले. हा कशा कोण म्हणून याला जंगलावर पाठवा. हा जंगल खेटा आहे. कोण म्हणतात? घरातले, कुटुंबातले, परिवारातले लोक म्हणतात. आणि ये न के न प्रकारे न त्या बायकांना बरं वाटते. हा असा मूड कोण्या कामाचा. म्हणून त्या बाया बी घरातल्या त्याला डब्बा बांधून देत होत्या. आणि एक शिदोरीचा डब्बा बांधून दिला, एक टप्पराचा डब्बा बांधून दिला, तेलाचा आपला रिकामा डब्बा, एक काडी देत होते आणि त्याला शेतांनी पाठवत होते. आता शेतांनी गेल्यानंतर तिथं तरी त्यानं त्या कणसाची रखवाली करावं की नाही. खुशाल ते गरेचे गरे त्या पाखरांची येऊन बसत होते. एक बी पाखरं हाकलत नव्हतं. एक बी पाखरू हाकलत नव्हतं. कणसावरचं एक बी पाखरू हाकलत नव्हतं. सर्व पाखरांना ते. मग भाऊ येऊन पाहत होते. अरे 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 यानं काय केलं. या घरचेही कामाचा नाही, शेतीचेही कामाचा नाही, हा कोणत्याच कामाचा नाही. मग शेवटी नाईलाज असतो. त्या भावांनी घरी येऊन आपल्या बायकांना सांगितलं, अरे रे हा काहीच कामाचा ना, जड आहे ना, हा पुरा जड आहे, याचं अस्तित्व कुठंच नाही. मग आता काय करावं. मग शेवटी भावानं याला फुकटाची भाकर चारता काय म्हणून घरातून काढून दिलं. विचाराचा अंधकार कुठं नेऊन टाकत असते. पाठीवर पाय देऊन आलेला भाऊ जन्माला, त्या सगळ्या भावाला बायकाच्या आज्ञाप्रमाणे बाहेर काढून दिला. आणि बाहेर काढून दिल्यानंतर नेमकं काय झालं. ह्या राजा जड भरत राजा भरभर 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 वनवासी फिरू लागला. म्हणून जीवनामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला एक दृष्टांत सांगितलं. आता सिद्धांतावर येऊ. तुम्हाला आम्हाला जर शुद्ध परमार्थाचं ज्ञान जर प्राप्त झालं नाही तर तुमची जडबुद्धी तुम्हाला भरभर 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 जन्मोजन्मी याच विचारामध्ये फिरवते, याच भोवऱ्यामध्ये फिरवते बरं का. म्हणून या मायावी भोवऱ्यातून तुम्हाला आम्हाला ताऱ्याचं असेल तो कबीरदास महाराज म्हणतात, चलती चक्की देख के दिया कबीरा रो.